बबन, हाँ सर। माझ्या गुरुकुलाच्या जागेकडे वाकड्या नजरेनं बघितलं ना तो उभा कापून टाकीन तुला आणि अशा ठिकाणी गाडीन ना की कोणालाच पत्ता लागणार नाही. सायको म्हणणार. मी काय म्हणतो, बापरे, याने मला पण जर इथे आत्ता बघितलं तर त्या दिवशी घरात येऊन जसं राजकुमारचा गळा धरलेला तसं माझं पण आता गळ्यात आपण मला मारून टाकेल. नाही 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 नाही, काहीही झालं तरी याला मी दिसता कामा नाही, याला मी दिसता कामा नाही. कळलं? हो सर. ये तुम्ही. बापरे, थोडक्यात वाचले नाही तर आज मी ढगात होते. ओवी थांब ना बाळा. ओवी ओवी थांब बरं. ओवी ऐक. ओवी ओबी, काय ग? काय झालं ताई? अहो बघा ना, वॉशरूमला गेली होती, पाय घसरून पडली असते. आता ऐकतच नाही, किती पळते बघा ना. ओवी, काय चालू आहे तुझं बाळा? लागलं असतं का नाही तुला? तुला माहिती आहे ना, उद्या आपल्या गाण्याचा कार्यक्रम आहे. आपण दोघी एकत्र गाणार आहोत स्टेजवर. तुला जर काही झालं असतं, तू पडली असतीस, तुला लागलं असतं तर माझ्यासोबत कोण गायलं असतं स्टेजवर? सॉरी टीचर. इट्स ओके. चल आता मस्ती नको करू. ही बारकी फुटाणी चांगलीच हुशार आहे की. आहे छोटं पॅकेट पण डोकं अगदी मोठ्यांसारखं चालतं हिचं. घरात गाण्याला एवढा विरोध असताना सुद्धा ही लपून छपून इथे गाणं शिकायला येतेच आहे. आणि तेही कोणाकडून? तर त्या सावलीकडून. आज मला त्या सावलीला भेटायचं होतं पण या पिंडोक मुलीमुळे ते सुद्धा कॅन्सल झालं. असो, इथे आल्यामुळे एक चांगली गोष्ट तरी झाली. मला यांच्या उद्याच्या कार्यक्रमाबद्दल कळालं. पण आता माझ्यासाठी आजचा दिवस खास झाला कारण आज सारंग सातारला गेला आणि तू माझ्या तावडीत एकटी सापडणार. त्यामुळे तुझ्या उद्याच्या कार्यक्रमाचं बघता येईल. पण आज घरात जो कार्यक्रम होणार आहे ना त्याची तिसरी घंटा ही मोनिकाच वाजवणार. ये. बस. खूप वर्षानंतर आले घरी. तसंच आहे घर, काहीच बदल नाही झालाय घरात. माणसं बदलतात तिलोत्तमा. घर, त्यांची जागा आणि स्वभाव कधीही बदलत नाही. अलका वहिनींबद्दल सांगितलं असतंस तर बरं झालं असतं मला. म्हणजे निदान माणुसकी म्हणून तरी कळवायला हवं होतं. बरोबर आहे, पण काय ना, तिचं आजारपण इतकं अचानक वाढलं की त्यातच गुंतून गेलो. आयुष्यभर ज्याची सावली तुला नको होती त्या व्यक्तीच्या सुतकाला तू येशील की नाही याची काही खात्रीही नव्हती. म्हणून मग विचारून बघायचं ना. परस्पर तूच सगळं ठरवतोस का? नाही म्हणजे ठीक आहे, तो तुझा आणि अलका वहिनींचा प्रश्न होता. मी काही इथे भूतकाळ उकरून काढायला नाही आली आहे. ज्या कामासाठी आली आहे ते थेट बोलूया. प्लीज, माझ्याकडे वेळ नाही. अरे वा, आज ओवी मॅडम आणि बबलू काका एकत्र. ही काय नवीन युती आहे? कुठे गेला होतात? काकू, तू देवळात गेली होतीस ना, प्रसाद आणलायस? आणलाय की, हे घे. अरे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही की. तुला बबलू काका कुठे भेटला? ड्रॉइंग क्लासला गेली होतीस ना तू तर. कधी?
कधी? मलाच काय विचारते कधी कधी? सारंग नाही का सकाळी म्हणाला मी ओवीला ड्रॉइंग क्लास. हा आता लक्षात आलं. राईच्या नादात विसरूनच गेलो. बाबा नाही का मागाशीच तुला म्हणला की मी सातारला निघालोय. त्याने मला खूप फिरवलं आणि ड्रॉइंग क्लासला सोडला आणि तो सातारला गेला. हो ते सगळं कळलं मला, पण बबलू काका कुठे भेटला तुला ते सांगतच नाहीयेस. अगं काकू, बाबा काही साताऱ्यावरून मला पिक करायला येणार आहे का, म्हणून बाबाने सांगितलं बबलू काकाला ओवीला पिक कर, म्हणून त्याने बबलू काकाला पाठवलं. हो ना बबलू काका? हो 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 अमृता वहिनी, कसं आहे ना, तर सारंग साहेबांचा आदेश पाळायलाच पाहिजे. त्यांनी सांगितलं ओवी मॅडमला ड्रॉप कर, घेतली ड्युटी, केला ड्रॉप. पण बबलू मी का वहिनी, खूप दिवस झाले ना एक गोष्ट मिस करतोय बघा. कोणती? नावाप्रमाणे अमृतासारखा गोड चहा पाहिजे. एक कप चहा मिळेल का? बघू विचार करू. वहिनी, चहावरती जास्त विचार करू नका, देश चालवाल. बबलू चला चला प्लीज प्लीज, एक चहा एक चहा. चला टाकते. चला चला. वाचलो वाटलं काय? शांत जात होती ना, कशाला हाक मारली अमृता काकू? चल. राजकुमारला काय धमकी दिलीस? धमकी मी हं? राजकुमारला दिली. काय धमकी दिलीस? राजकुमारला ना गैरसमज करून घेण्याची जुनी खोड आहे. धमकी मी नाही, धमकी त्याने दिली. मी बाप म्हणून फक्त चोख उत्तर दिलं त्याला. राजकुमार माझा मुलगा आहे, तेव्हा तू जर का त्याला धमकी दिलीस तर ती धमकी मला दिल्यासारखी होते, लक्षात ठेव. मग सावली पण माझी मुलगी आहे. तिला जर कोणी आडवं गेलं ना, तर मी काय करू शकतो याचा तुमच्या खानदानाला जराही अजून अंदाज नाही. आणि मला एवढंही माहिती आहे, तू काही फक्त त्याची वकिली करायला इथे आलेली नाहीये, कारण तू तेवढी त्याला किंमतच देत नाहीस, नाही का? काहीतरी वेगळं आहे मनात. त्याबद्दल बोललीस तर बरं होईल. नाही, तू हुशार आधीपासूनच आहेस. बरं झालं तुलाच कळलं. एका प्रश्नाचं उत्तर दे. मी त्या दिवशी गुरुकुलातून गेल्यानंतर तुझी लेक तुझ्याशी काय बोलली? मी तिला सक्त ताकीद देऊन गेले होते, माझ्या सारंगच्या आयुष्यात आणि माझ्या घरात यायचा सुद्धा विचार करायचा नाही. तिचं जर का तसं काही प्लॅनिंग असेल तर माझ्याशी गाठ आहे. तिला तुझ्या घरात पायही ठेवायचं नाही, निश्चिंत राहा. या सोन्याच्या पिंजऱ्याची हाव नाही माझ्या लेकीला. ऐकून खूप बरं वाटलं, पण तिच्या डोक्यात जर का असा काही प्लॅन असेल तर मला ते चालणार नाही. मी काय करेन त्याची मला सुद्धा गॅरंटी नाहीये, आणि त्याला जबाबदार मी नसे ना, तू असशील. तेव्हा तुझ्या लेकीला कसं आणि काय समजावून सांगायचंय ते तुझं तू बघ. आपण फक्त प्यादी आहोत केलं तमा. हे तिच्या मनात आलं ना, तर आता तुझी काही मला इथे येऊन धमक्या देतीस ना, धमकी? हो, उद्या तूच इथे येऊन तिचा हात धरशील आणि तिला आदरानं इथनं घेऊन जाशील. मी आदरानं तुझ्या लेकीला माझ्या घरी घेऊन जाईन? हे या जन्मात काय, पुढल्या 10 जन्मात सुद्धा शक्य नाहीये. ती नाही येणार, माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही, याची खात्री मी घेईन. बघू